पुढची बातमी बघूयात। बेकायदा बाईक टॅक्सींवरती सध्या कारवाई सुरू करण्यात येणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आश्वासन दिले। रॅपिडो, ओला, उबरनं पेट्रोल बाईक आणलेल्या आहेत। सध्या 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी या आहेत आणि बाईक टॅक्सीवाल्यांकडून सरकार कर देखील वसूल करणार आहे। रोज 5 रुपये आणि राईड रकमेमधील 2% देखील सरकार वसूल करेल। राज्यामधल्या मुलांनाच बाईक टॅक्सी चालवू देणार असं देखील सरकारनं म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये ज्या विशेषतः मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहतूक सुरू आहे आणि या वाहतुकीमुळे विशेषतः महिलांचा आणि विद्यार्थ्यांची असुरक्षितता निर्माण झाली आहे। जे चालक आहेत त्यांची कुठलीही पोलीस पडताळणी नाहीये, त्यांच्याकडे कुठलंही शासनाचं लायसन नाहीये। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे की याची चौकशी करून आपण या वाहतुकीवरती कायदेशीर कारवाई करणार आहात का आणि या वाहतुकीमध्ये जे लोकांची फसवणूक होती त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहात का। मला जी माहिती मिळाली अध्यक्ष महोदय, आजच्या तारखेला नाही म्हटलं तरी जवळजवळ 4 ते 4.5 लाख इनलिगल बाईक टॅक्सी रस्त्यावर आलेले आहेत विदाऊट परमिशन आणि शासनाचं 1 रुपयाचा सुद्धा महसूल त्या माध्यमातून होत नाही। वारंवार आमच्याकडे तक्रारी झाल्यानंतर आरटीओचे अधिकारी त्यावर कारवाई करतात, दंड आकारला जातो। तो दंड आकारल्यानंतर जे मोठे ॲपचे धारक आहेत ते स्पष्टपणे बाईक टॅक्सीवाल्यांना सांगतात की तुम्ही फाईन जागेवर भरा, पैसे आमच्याकडनं घ्या आणि याची दखल फार मोठ्या प्रमाणात माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की शासनाचा जर महसूल काही होत नसेल तर यावर काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने त्यांनी बैठक घेतली। बैठकीअंती अजून काही आपण निर्णय त्यामध्ये घेणार आहोत।